आपण आता पाहतोय केरळियन स्पेशल पदार्थ, त्याचं नाव आहे काळण. राईट. रेडी ना? काय करायचं सुरुवातीला? बरं, हे जी भाजी आपण शिजवून ठेवली आहे ती या कढईत मी घेते. बर, मिरपूड तुम्ही घातली म्हणालात हो, ना? त्याच्यात ती ऑलरेडी दिसतेय त्याच्यामध्ये. घातलेले. हो, हे जरा पाणी आटेस्तोवर हे गरम करायला लागेल. बर बर, आता हे पाणी सुकेपर्यंत आपण गप्पा मारूच यात. हो, चालेल. केरळमध्ये अनेक गोष्टींची परंपरा आहे. केरळमधला डान्स फॉर्म सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आम्हाला सांगता येईल का? ऍक्च्युली कसं आहे की आपल्या भारतात जे 7 क्लासिकल फॉर्म्स आहेत, शास्त्रीय नृत्य आहेत, त्यापैकी 2 नृत्य तर केरळकडनं आपल्याला मिळालेले आहेत. क्या बात. राईट. तर कथकली हा एक फॉर्म आणि त्याचबरोबर मोहिनीअट्टम, बर. ह्या 2 नृत्य प्रकार तिथले आहेत. बर. आपले जे बाकीचे जे 5 आहेत ते तामिळनाडू आणि इकडचे बाकीच्या प्रांतातले आहेत, पण मेन ते 2 आहेत ते केरळाचे. बाकीचे जे फॉर्म रेग्युलर आहेत ते सगळे तिथे आहेत, सगळे आहेतच. बरोबर. आता हे मला वाटतं पाणी याचं हो आटायला सुरुवात झाली. हो, मग ह्याच्यात आता हे नारळ जे मी वाटून ठेवलेलं आहे, बरोबर. ह्याच्यात जिरं आणि हिरवी मिरची. बरोबर, ठीक. आता त्यातलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आणि आपण ते खोबऱ्याचं वाटण घातलेलं मिक्स झालंय. हो. क्या बात आहे. पुढे काय? बरं, आता ह्याच्यात मी दही घालणार आहे. बरं. आणि दही जरा आंबट असली ना तर जास्त मजा येते त्याला. बरं, ठीक. ही आमची ट्रेडिशनल भाजी आहे. बरोबर. खूप वर्षापासून आमच्या सगळ्या फंक्शन्स मधनं भाजी आहेच. बरोबर. आपण आता दही घातलं आणि दह्यामुळे त्याला एक रंग पण आला, एक टेक्स्चर पण आला. हो. पुढे आता काय? ह्याच्यात एक चमचाभर तूप टाकायचंय वा वा वा. आणि त्याचबरोबर गूळ पण टाकायचं आहे. क्या बात आहे. कारण मला साजूक तूप प्रचंड आवडतं. किती घालायचं हो? बस बस, पुरे ना? नाही तेवढीच आवड, जास्त नको. अच्छा. आता काय? आता गूळ. हे गूळ थोडंसं टाकते कारण आंबट गोड अशी त्याची फ्लेवर यायला आंबट पण ऑलरेडी आलेलं आहे. हो. आता आपण गूळ आणि हे घातलंय. गूळ घातलंय. ओके. आता हे ऑलमोस्ट डन आहे. थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे आणि ते घट्ट होण्यासाठी आणि त्याला एक फ्लेवर देण्यासाठी मी मेथीचं पूड टाकणार आहे. हे आपण भाजून वाटून ठेवलेली मेथी आहे. बरोबर. बऱ्याच जणांना ही मेथी आवडत नाही, ती कडू असल्यामुळे. हो, पण त्याचा एक फ्लेवर वेगळा असतो आणि त्याची जी स्मेल असते, इसेन्स थोडी अजून. हां, बस त्याच आहे. तर हे आता ह्याचा स्मेल बघा तुम्ही किती डिफरंट मी झालं. आत्ता तुम्हाला म्हणजे जस्ट अबाउट टू से की हे एवढं अप्रतिम आत्ता मी हे फील करू शकतोय ना काळण, की त्यातल्या खोबऱ्याचा वास, त्यातल्या त्या आपण घातलेल्या हे जी मेथीचा आले त्याचा एक असा प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा सुगंध माझ्या असं नाकामध्ये धरवळतोय. बरं, आता ही आपली भाजी तयार होत आहे. बरं. तर मला फोडणी घालायची आहे. बरं, मग कढई देऊ तुम्हाला छोटी? छोटी वाली. घ्या. थँक्यू. तेल लागेल ना? हो, खोबरेल तेल घ्यायचं आपल्याला. हे स्पेशालिटी आहे, लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला. पुरे. आता मी ह्याच्यात मोहरी घालणार आहे. बर. आणि मोहरीचा तडका लागला की त्याच्यात थोडंसं कढीपत्ता, एक मिरची पण साबूत मिरची टाकायची त्याच्यात. दिस इज डन. काय घालायचं पुढे आपल्याला? कढीपत्ता आणि ही मिरची. सावकाश. वा, नारळाच्या तेलाची आपण याच्यामध्ये फोडणी घातली. हो. खोबरेल तेल ज्याला आपण म्हणतो. हो. बर, आता काय राहिलंय? फक्त हळद आणि मिरपूड राहिली. नाही, ऍक्च्युली कसं मी तुम्हाला मगाशी बोलले होते, मी जेव्हा भाजी शिजवली म्हणजे भाजी म्हणजे त्याच्यामध्ये कच्चं केळं आणि सुरण, तर ते शिजवताना मी हळदी पावडर आणि मिरी पावडर आणि मीठ ऑलरेडी त्याच्यात टाकलं होतं आणि ते शिजवलेल्या भाजीवर आपण बाकीची कृती सगळी कम्प्लीट. मग आता काळण तयार आहे आपलं. भाजी गार्लिक सॉस करणार आहे. दही आपण घेतलेलं आहे, त्याच्यात लसणाची थोडीशी पेस्ट टाकतोय, थोडं मीठ, बस. आता गार्लिक सॉस करताना खरं म्हणजे ते गार्लिक ऑलिव्ह ऑइल म्हणजे मिक्सरमधनं वाटतात, त्याच्यात ऑलिव्ह ऑइल टाकतात, मीठ टाकतात, लेमन ज्यूस वगैरे टाकतात. तो एक वेगळा सॉस असतो लेबनीज. पण मी आपल्या एक सोपी पद्धतीने आता दही याच्यात पण वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आंबटपणासाठी दह्याचा इथे वापर केलेला आहे. लसूण टाकलं आहे, मीठ टाकलेलं आहे, बस. आणि एका बाजूला आता मी इथे थोडंसं तेल घेतोय. याच्यात हे पनीर टाकणार होतं आपण.
मी म्हटल्याप्रमाणे जर तुमच्याकडे पिता मिळत असतील, पिता ब्रेड, किंवा तुम्ही करणार असाल घरी, तर फारच छान. त्याच्यामध्ये पितामध्ये हे छान लागतात. आणखीन नाही तर म्हटल्याप्रमाणे आपण मैद्याची चपाती करायची. मैदा आणि थोडं कणिक वापरून आपल्या आवडीप्रमाणे थोडं दोन्हीचं प्रपोर्शन करून, दोन्ही एकत्र करून त्याला आपण नॉर्मल थोडासा पराठा करतो तसं करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हे पनीरचं स्टफिंग करूया. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाट्याच्या चिप्स असतात ते पण टाकतात. जर ते तुम्हाला जमत असेल, आवडत असेल तर ते पण टाका, खूप छान लागतात. मला पर्सनली आवडतात. आणि इथे आता ही जी रेसिपी याच्यामध्ये मी कुठलाही असा तिखट किंवा असा कुठलाही हे वापरलेलं नाही आहे. हा थोडा माइल्डच ठेवला आहे जसा असतो तसा. पण जर तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल, थोडंसं स्पायसी आवडत असेल या तर त्याच्यामध्ये रेड लेबनीज म्हणून एक प्रकार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मिरचीची पेस्ट, लसूण, ऑलिव्ह ऑइल हे एकत्र करून मिक्सरमधून वाटून एक चटणी जशी करतो तशी ते रेड लेबनीज सॉस करतात. तो तुम्ही तर थोडासा याच्यात टाकू शकता. काय मस्त रंग यायला लागलेला आहे. खूप छान लागणार आहे पनीर. बस याच्यावर आपण हमस स्प्रेड करूया. सगळीकडनं आपल्याला लावून घ्यायचं आहे. हमस त्याची जी विशिष्ट चव आहे ती ताहीनी जो आपण त्यात टाकतो, म्हणजे ती तिळाची पेस्ट असते त्याच्यामुळे येते. आणि लसूण आहे त्याच्यामध्ये अर्थात. पण या सगळ्या गोष्टी आपण घरी पण आरामात करू शकतो. थोडंसं आपल्याला त्याला एक आयडिया पाहिजे बस. त्याच्यामध्ये जायफळ आहे, दालचिनी आहे, नंतर त्याच्यात आहे जिरा, काळी मिरी. या सगळ्याची चव त्या पनीरला लागलेली आहे मस्त. आणि दह्यासोबत दह्याचा जो आंबटपणा आहे, वा, याची चव पण भारी असणार आहे. मी तर म्हणतो ही ॲज अ स्टार्टर म्हणून पण द्यायला हरकत नाही. मस्त छोटे छोटे पीसेस करून असेच द्यायचे स्टार्टर म्हणून पण. ते गॅस बंद केला आहे. याच्यात टाकू आपण आईसबर्ग. त्याचबरोबर हे पिकल्स टाकू आपण. आणि आता टाकूया हे पनीरचे तुकडे. आहे की नाही एकदम सोपी. इंटरनॅशनल फूड असलं म्हणून काय झालं, आपल्याला घरी करता यायला पाहिजे आणि ती टेस्ट आपल्याला घरच्या घरी मिळाली पाहिजे, म्हणजे आपलं काम झालं. हा गार्लिक सॉस. वा, फर्स्ट क्लास. आणि हे जे पिकल्स आहेत, हे ज्या पिकल्स कसे केलेले आहेत आपण, व्हिनेगर, सॉल्ट आणि शुगर, म्हणजे एक प्रकारचं आपण पाणी उकळलेलं आहे. त्याच्यात साधारणपणे 3 वाटी जर पाणी असेल ते उकळलं तर त्याच्यात एक 4 ते 5 चमचे साखर, अर्धा ते 1 चमचा मीठ, व्हिनेगर टाकायचं आहे, एक 4 ते 5 चमचे व्हिनेगर. त्याला उकळायचं आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेल्या भाज्या टाकायच्या आहेत. आणि त्याला म्हणजे गरम असतानाच भाज्या टाकून त्याला थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते पिकल होतात, म्हणजे त्याच्यामध्ये आत सगळं ते मिश्रण आतपर्यंत जातं छान. बस आता याला आपण रोल करतोय. बास, याच्यामध्ये आपण लेटीस वगैरे टाकलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे. आणि याची चव पण खूप छान असणार आहे. तयार आहे आपला पनीर शॉर्मा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. लेबनीज थाळी स्पेशल पनीर शॉर्मासाठी लागणारे साहित्य: मैद्याची पोळी, लेट्यूस, पनीर, हमस, गाजर आणि काकडीचं लोणचं, आईसबर्ग लेट्यूस, दही, लिंबू, जायफळ पूड. आजची थाळी हैदराबादी. आता हैदराबादी क्युझिनबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडं आहे खरं सांगायचं तर.